ही फक्त रूपकात्मक भाषा आहे. साधूची भाषा, वेदाची भाषा, श्रुतीची भाषा आणि शास्त्राची भाषा ही आत्तापर्यंत आपल्याला कळाली नाही. साधूची भाषा रूपकात्मक भाषेमध्ये बोलत असताना नाद बाबा बोलतात, एक जटाधारी दिसत, एक टवकारुणी पाहत, एक गुरकावून बोलत, अग गगनी सावळे बाळ तानुले कसं करतय मियाव मियाव. ही रूपकात्मक भाषा आहे. ही आपल्याला कधी सुद्धा कळत नाही. रूपक असणार सगळे भजनी म्हणतात, मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती, 17 रांजण भरून गेले प्याले 12 हाती, लटके न बोलू आम्ही वर्तमान कोटे. ही असणारी रूपकाची भाषा आहे. रूपकाच्या भाषेमध्ये बोलत असताना ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे. खोटंच असणार पदर सांगणार ना. ज्ञानोबराय सांगतात, एक माझी माता. रूपकात भाषेमध्ये दोघे जण पिता, मजतीन कांता चौघे सूत. आता काय करणार याच्यातलं? इथं बसणाऱ्यापैकी सगळ्याला एक आई आहे, आणि मी जर म्हणलो आता सगळे 2 बापाचे मला बाहेर निघून देतात विशाल महाराज. पण माऊली ज्ञानोबराय सांगतात, दोघे जण पिता, सगळ्यांना 2 बाप आहे, मज 3 कांता चौघे सूत. ही रूपकाची भाषा आहे. ही कुणालाही सहजासहजी कळत नाही. काय सहजासहजी कळत नाही. अशा रूपकात्मक भाषेमध्ये त्या ठिकाणी त्यानं चोरी केली. कशाची चोरी केली? चित्त चोरी